माना कि तेरी दीद के काबिल नहीं हूँ मैं, तू मेरा शौक तो देख, मेरा इंतजार देख। नमस्कार, मी माधवी कोसरकर. आपण आज बघणार आहोत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे जीवन. नुकतंच माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचा दिल्लीतील एम्स रुग्णालयात 26 डिसेंबर 2024 मध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या वयाच्या 92व्या वर्षी निधन झाला. आंतरराष्ट्रीय पातळीवर तीक्ष्ण अशी छाती असलेले अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग ते भारताचे 13वे पंतप्रधान होते. 2004 ते 2014 पर्यंत 10 वर्षे मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान पद भूषवले. मनमोहन सिंग हे भारताचे पहिले शीख धर्माचे पंतप्रधान होते. मनमोहन सिंग यांना अपघाती पंतप्रधान म्हणून संबोधले गेले. स्वतः मनमोहन सिंग यांनी स्वतःला अपघाती पंतप्रधान आणि अपघाती अर्थमंत्री म्हणून संबोधले होते. मात्र हे संबोधण्याआधीचा त्यांचा प्रवास सर्वांनाच माहिती आहे. आपण आज त्यांच्या बालपणीय, कौटुंबिक, राजकीय, शैक्षणिक कारकिर्दीवर नजर टाकणार आहोत. मनमोहन सिंग यांचे पूर्ण नाव मनमोहन सिंग गुरमुख सिंग कोहली होते. मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी गुरमुख सिंग आणि अमृत कौर यांच्या कुटुंबात झाला. पश्चिम पंजाबमधील गाह हे त्यांचे जन्मठिकाण होय. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर गाह हे गाव पाकिस्तानमध्ये गेले आणि मनमोहन सिंग यांचे कुटुंब अमृतसरमध्ये आले. मनमोहन सिंग यांनी दिल्लीतील हिंदू महाविद्यालयातून प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतले. 1948 मध्ये डॉक्टर सिंग यांनी पंजाब विद्यापीठातून आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. मनमोहन सिंग हे बालपणापासूनच जिज्ञासू आणि अभ्यासू वृत्तीचे विद्यार्थी होते. 1957 मध्ये इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र या विषयात ऑनर्स पदवी घेतली. याच विद्यापीठातून PhD पदवी प्राप्त केली. मनमोहन सिंग यांनी 1958 मध्ये गुरुशरण कौर यांच्याशी विवाह केले. मनमोहन सिंग यांना अमृत सिंग, दमन सिंग, उपिंदर सिंग अशा 3 मुली आहेत. 1962 साली सिंग यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठातून नफील्ड महाविद्यालयामधून अर्थशास्त्रात DPhil केले. इंग्लंडमधून परतल्यानंतर चंदीगड विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी कामही केले. दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी 2 वर्षे शिक्षक म्हणून काम केले. 1966 ते 1969 मध्ये सिंग यांनी युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट या संयुक्त राष्ट्राच्या संस्थांसोबत काम केले. 1972 मध्ये मनमोहन सिंग हे अर्थशास्त्राचे प्रमुख म्हणून आर्थिक सल्लागार होते. 1976 ते 1980 या कालावधीमध्ये ते नियोजन आयोगाचे सदस्य आणि रिझर्व्ह बँकेचे संचालक होते. 1982 मध्ये माजी अर्थमंत्री प्रणब मुखर्जी यांनी सिंग यांची नियुक्ती रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर म्हणून केले. 1985 ते 1987 मध्ये सिंग हे नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. मनमोहन सिंग यांना राजकारणामध्ये आणण्याचा श्रेय PV नरसिंह राव यांना जातो. कारण 1990 मध्ये भारताची आर्थिक स्थिती खूप नाजूक होती. तेव्हा भारताला सोनं गहाण ठेवावं लागलं. PV नरसिंह राव भारताचे पंतप्रधान होते. नरसिंह राव यांना असा अर्थतज्ज्ञ हवा होता की पक्षांतर्गत तो विरोधकांना हे पटवून देणारा पाहिजे, भारत आता जुन्या अर्थधोरणांना तगणार नाही. अलेक्झांडर यांनी मनमोहन सिंग यांचे नाव सुचवले. नरसिंह राव म्हणाले, मनमोहन सिंगला आर्थिक नीती सुधारली तर श्रेय दोघांना जाईल. अपयश आलं तर तुम्हाला पदावरून जावं लागेल असे स्पष्ट म्हणाले. 1991 मध्ये अर्थमंत्री म्हणून आपल्या पहिल्याच भाषणात मनमोहन सिंग म्हणाले होते, ज्या कल्पनेची वेळ आली आहे ती कल्पना जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. हे युगोचे वाक्य खूप प्रसिद्ध झाले होते. मनमोहन सिंग अर्थमंत्री असताना देशाला एक नवीन चालना मिळाली. आपल्या भाषणामध्ये ते वारंवार राजीव गांधी, इंदिरा गांधी आणि पंडित नेहरू यांचा उल्लेख करत होते. 2004 मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मनमोहन सिंग यांना काँग्रेस पार्टीचे पंतप्रधान म्हणून नियुक्त केले. मनमोहन सिंग यांना एका स्वच्छ राजनेत्याच्या रूपात पाहिले होते. 2004 मध्ये काँग्रेस पार्टीला खूप समर्थन मिळाला. मनमोहन सिंग पंतप्रधान बनले तेव्हा त्यांनी सर्वप्रथम आरोग्यावर लक्ष केंद्रित केले. तसेच
शिक्षणावरही लक्ष केंद्रित केले. 2006 मध्ये सिंग यांची सरकार असताना देशामध्ये 8 IIT निर्माण केली. मनमोहन सिंग यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली. यामुळे ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळाला. यामध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही लागले, पण ते एक ॲक्ट होते. 2009 मध्ये त्यांच्या सरकारने सर्व शिक्षा अभियान सुरू केले. 2004 ते 2014 मनमोहन सिंगांच्या पंतप्रधान कारकिर्दीत भारतात अनेक लक्षणीय घडामोडी घडल्या. बघूया मनमोहन सिंग यांचे विचार. त्यांचे विचार आर्थिक उदारीकरण करण्याचे होते. मनमोहन सिंग यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेतील सुधारणा सुरू केली आणि औद्योगिक, व्यापारिक, आर्थिक क्षेत्रातील निर्बंध हटवले. यामुळे भारताला जागतिक अर्थव्यवस्थेची जास्त संलग्नता मिळाली. शांती आणि सामंजस्य. भारताने आपल्या शेजारील देशाशी चांगले संबंध ठेवावे, विशेषतः पाकिस्तानासोबत शांतीपूर्ण संबंध ठेवावे, असे मनमोहन सिंग यांचे विचार होते. मनमोहन सिंग यांचे राजकीय विचार जागतिक पातळीवर भारताचा प्रभाव संवर्धन करण्यावर आधारित होते. त्यांनी भारताची अमेरिका, रशिया आणि चीन या शक्तिशाली देशांसोबत चांगले संबंध प्रस्थापित केले. मनमोहन सिंग यांना मुख्य पंतप्रधान म्हणून दिवसले गेले, पण जेव्हा ते बोलायचे तेव्हा पूर्ण जग ऐकायचे, असे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी म्हटले. असे 92 वर्षाचे प्रवास मनमोहन सिंग यांचे.